नमस्कार आशाताई, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ऑगस्ट 2026ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित समजून सांगणार आहे। तर प्रत्येक महिन्याला मी प्रश्नपत्रिका उत्तरासहित समजून सांगत असते। तर आज आपण जास्त वेळ न घालवता आता आपण पाहूया ऑगस्ट 2026ची प्रश्नपत्रिका। तर यामधील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा। तर यामधील पहिला प्रश्न आहे अनिमिया मुक्त भारत म्हणजेच AMB अंतर्गत महिलांना कोणती गोळी दिली जाते। म्हणजे अनिमिया मुक्त भारतमध्ये आपण ज्या गोळ्या देत असतो तर त्या कोणती गोळी आपण देत असतो। तर त्याचं उत्तर आहे दुसरं, आयर्न फॉलिक ॲसिडची गोळी आपण देत असतो। नंतर दुसरं आहे बालकाला पूरक आहार कोणत्या वयापासून सुरू करावा। तर याचं उत्तर आहे 6 महिने। म्हणजे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर आपण बालकाला पूरक आहार चालू करत असतो। नंतर तिसरं आहे सिकल सेल आजार कोणत्या प्रकारचा असतो। तर सिकल सेल आजार हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे। म्हणजेच सिकल सेल हा रक्तासंबंधित आजार आहे। नंतर 4 आहे जीवनसत्व अ पूरक आहार किती महिन्यांनी दिला जातो। तर याचं उत्तर आहे 6 महिन्यांनी, 6 महिने। नंतर आहे 5वं डिवॉर्मिंग गोळी म्हणजेच अल्बेंडाझोल मुलांना कोणत्या दिवशी दिली जाते। तर त्याचा पर्याय आहे दुसरं, राष्ट्रीय कृमिमुक्ती दिवस। तर हे झाले प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा। आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा। तर यामध्ये अ गट आणि ब गट असे 2 कॉलम केलेले आहेत। तर अ गटामध्ये IFA गोळी, नंतर दुसरं आहे पूरक आहार, नंतर तिसरं ग्रोथ चार्ट, नंतर चौथा आहे जागतिक स्तनपान सप्ताह, नंतर 5वं आहे NRC। तर याचे आपण उत्तर पाहूया। तर IFA गोळी, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रक्त वाढविते। नंतर आहे पूरक आहार, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 महिने। नंतर आहे ग्रोथ चार्ट, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 5, पोषण स्थिती। नंतर 4 आहे जागतिक स्तनपान सप्ताह, तर याचं पर्याय आहे 3, 1 ते 7 ऑगस्ट। नंतर आहे 5वं NRC, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गंभीर कुपोषण। यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3, चूक की बरोबर ते लिहा। तर यामध्ये प्रश्न दिलेले आहेत 5। तर आपण प्रश्न क्रमांक पहिलं पाहूया। पहिलं आहे बाळाला 6 महिन्यापर्यंत पाणी द्यावे। तर हे पर्याय चुकीचं आहे। नंतर आहे दुसरं, NRC मध्ये 24 तास डॉक्टर उपलब्ध असतात। तर याचं उत्तर पण चूक आहे। म्हणजेच NRC मध्ये 24 तास डॉक्टर उपलब्ध राहत नाही। नंतर आहे तिसरं, सिकल सेल हा संसर्गजन्य आजार आहे। तर याचं उत्तर आहे चूक, सिकल सेल हा संसर्गजन्य आजार नसून तो रक्तासंबंधी अनुवंशिक आजार आहे। नंतर आहे 4, जीवनसत्व अ मुलांना अंधत्वापासून वाचविते। तर याचं उत्तर आहे बरोबर। नंतर आहे 5, KMC फक्त हॉस्पिटलमध्ये करता येते। तर याचं उत्तर आहे चूक, कारण की KMC आपण घरी पण करू शकतो। म्हणजे घरातील कोणतीही निरोगी व्यक्ती KMC पद्धत करू शकते। यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे लिहा। तर याचं पहिलं आहे AMB कार्यक्रमाचा उद्देश काय आहे। तर याचं उत्तर आहे अनिमिया मुक्त भारत म्हणजेच AMB
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुली, महिला व बालकांमधील अनिमिया कमी करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे हा आहे. त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविणे. कारण AMB म्हणजेच अनिमिया मुक्त भारत या कार्यक्रमामध्ये आपण आयरन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देत असतो. त्यामुळे त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळीही बरोबर म्हणजे राहते, म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण त्यांच्या शरीरामध्ये वाढत असते. तर त्यांना नियमित आपण आयरन फॉलिक ॲसिड गोळी खाण्याचा सल्ला देत असतो. नंतर आहे दुसरं, पूरक आहाराची सुरुवात कोणत्या महिन्यात करतात? तर पूरक आहाराची सुरुवात 6 महिन्यानंतर करतात. नंतर तिसरं आहे NRC म्हणजे काय? तर NRC म्हणजेच न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजेच पोषण पुनर्वसन केंद्र होय, म्हणजेच NRC. नंतर आहे 4 KMC का करतात? तर कमी वजनाच्या व अकाली जन्मलेल्या बाळाचे तापमान, स्तनपान व वजन वाढ सुधारण्यासाठी KMC करतात. KMC म्हणजेच कांगारू मदर केअर. नंतर आहे 5 कृमीमुळे होणारी समस्या कोणती आहे? तर याचं उत्तर आहे कृमीमुळे अनिमिया, कुपोषण, भूक कमी होणे व वाढ खुंटणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर हे झाले प्रश्न क्रमांक 4 चे 5 उत्तरे. नंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 5 केस स्टडी. तर आधी आपण केस स्टडी वाचून घेऊया, त्यानंतर त्यांचे प्रश्नाचे उत्तर पाहूया. तर केस स्टडी आहे 3 महिन्याचे बाळ कमी वजनाचे आहे, म्हणजेच कंसामध्ये 2.2 kg. तर आईला दूध कमी येते असे वाटते. बाळ वारंवार रडते आणि आई पूरक आहार देण्याचा विचार करते. तर ही आपल्याला केस स्टडी दिलेली आहे, त्याच्यावर आपल्याला प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे आशा वर्कर पहिला काय सल्ला देईल? तर आईने बाळाला वारंवार व योग्य पद्धतीने स्तनपान द्यावे आणि बाळाला 6 महिने पूर्ण होईपर्यंत केवळ आईचेच दूध द्यावे. तसेच बाळाचे वजन कमी असल्यामुळे मातेने किंवा कुटुंबातील कोणत्याही निरोगी व्यक्तीने कांगारू मदर केअर म्हणजेच KMC या पद्धतीचा उपयोग करावा. तर अशा प्रकारे आपल्याला सल्ला द्यायचा आहे. नंतर आहे दुसरं, दूध कमी येत असल्यास कोणती पद्धत सांगाल? तर याचं उत्तर आहे आईने बाळाला वारंवार स्तनपान करावे, योग्य पोझिशन व लॅच तपासावे आणि स्तनपान तज्ज्ञ म्हणजेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घ्यावा, स्त्री तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा आहे. नंतर तिसरं आहे बाळाचे वजन कमी असल्यास कोणती नियमित तपासणी कराल? तर बाळाचे वजन नियमित मोजावे व ग्रोथ चार्टवर नोंद करावी व वाढीचे निरीक्षण करावे. नंतर आहे केस स्टडीवरचा 4था प्रश्न आहे पूरक आहार देणे योग्य आहे काय? तर बाळ सध्या 3 महिन्याचे असल्यामुळे पूरक आहार देणे योग्य नाही, कारण बाळाला 6 महिने पूर्ण झालेले नाही. 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच आपण पूरक आहार देत असतो. प्रश्न क्रमांक 5 आहे जर बाळाची वाढ खूपच कमी असेल तर काय कराल? तर याचं उत्तर आहे बाळाची लवकरात लवकर आरोग्य तपासणी करून कुपोषणाचे मूल्यांकन करावे व आवश्यक असल्यास बालरोग तज्ज्ञ किंवा NRC कडे संदर्भित करायचं आहे. तर हे झाले केस स्टडीवरचे 5ही प्रश्न. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 6 प्रात्यक्षिक.
तर यामध्ये प्रात्यक्षिकमध्ये आपल्याला वाढ चार्ट कसा भराल, तर हा प्रश्न विचारलेला आहे. तर बाळाचे वय व वजन घेऊन ग्रोथ चार्टवर योग्य ठिकाणी वजनाची नोंद करून मागील नोंदीशी तुलना करायची आहे व बाळाच्या वाढीचा कल पाहिला जातो. तर त्यामध्ये 3 रंग असतात, हिरवा, पिवळा, लाल. त्यावरून बाळ कोणत्या रंगामध्ये आहे हे कळते. म्हणजेच बाळ हिरव्या रंगामध्ये असेल तर बाळ सुदृढ आहे. म्हणजेच MCP कार्डमध्ये हा वाढ चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये आपण उंची व वजनानुसार त्या बाळाच्या त्या चार्टवरून म्हणजे चार्टवरून आपण वजन भरत असतो. तर तिथं जे 3 रंग दिलेले असतात, हिरवा, पिवळा आणि लाल. तर बाळ हिरव्या रंगामध्ये आहे म्हणजेच बाळ सुदृढ आहे. नंतर आहे दुसरं कांगारू मदर केअर म्हणजेच KMC योग्य पद्धत समजावून सांगा. तर याचं उत्तर आहे, बाळाला आईच्या उघड्या छातीवर त्वचा संपर्कात उभ्या स्थितीत ठेवून डोक्याला आधार द्यावा. बाळाला योग्य प्रकारे झाकावे. बाळाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि शक्य तितका दीर्घकाळ KMC द्यायचा आहे. कुटुंबातील आई व्यतिरिक्त कुणी पण निरोगी व्यक्ती KMC देऊ शकतो. तर ही झाली कांगारू मदर केअर पद्धत. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 7, दीर्घोत्तरी लिहा. तर अनेमिया मुक्त भारत या कार्यक्रमाअंतर्गत आशाची भूमिका कोणती आहे? तर याचं उत्तर आहे, गर्भवती महिला व बालकांची अनेमियासाठी तपासणी करण्यास मदत करणे, IFA गोळ्यांचे महत्त्व समजावून सांगणे व नियमित सेवनासाठी प्रोत्साहन देणे. नंतर आहे आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ घेण्याचा सल्ला देणे. नंतर कृमीनाशक गोळी घेण्याबाबत जनजागृती करणे. नंतर आहे अनेमियाची लक्षणे असल्यास त्यांना आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला संदर्भित करायचं आहे. नंतर महिलांना व कुटुंबाला अनेमिया प्रतिबंधाबाबत आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. म्हणजेच सरकारतर्फे अनेमिया मुक्त भारत हा कार्यक्रम राबविला जातो. त्यामध्ये आपण ज्या किशोरवयीन मुली आहेत, महिला आहेत, तसेच बालके आहेत, यांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी अनेमिया मुक्त भारत ही मोहीम राबविली जाते. त्यामध्ये आपण त्यांना आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देत असतो. त्यामुळे त्यांच्या रक्ताची जी पातळी आहे ती व्यवस्थित राहते व हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे ते कुपोषित होत नाही. तर हे झाले. तर त्यांना आपल्याला प्रोत्साहन करायचं आहे की ही गोळी नियमित त्यांना खायची आहे. त्यामुळे त्यांना कुपोषण होणार नाही आणि समोर ज्या समस्या निर्माण होणार आहेत तर त्या समस्या निर्माण होणार नाही. तर ही झाली ऑगस्ट 2026ची संपूर्ण प्रश्नासहित उत्तरपत्रिका. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आशाताई. यानंतरचा व्हिडिओ आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहूया.